बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज त्यांची भेट घेतली। त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे। बीडच्या मस्साजोगमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेट दिली। दोघांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे। या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून थेट वाल्मिक कराड यांना लक्ष केलं जात आहे। परळीमधील वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचा शॅडो मॅन म्हणून देखील ओळखलं जातं। गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांना बळ दिलं। त्यानंतर मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये वाल्मिक कराड परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवतात। मात्र याच वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। या प्रकरणात मास्टरमाइंड फक्त वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागरांनी केला असून आता रडून चालणार नाही असं म्हणत त्यांनी एल्गार पुकारलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे मास्टरमाइंड ही जी आहे ही फक्त ही वाल्मिक कराडच आहे। ह्या माणसांनी सगळी विकास करून टाकली। त्या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली। घाबरायची घ्यायची गरज नाही बरं कुणाला, तुम्हाला सांगतो। आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय भेटणार नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी शनिवारी देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। या घटनेनं सर्वजणांना धक्का बसला। ही अतिशय गंभीर आहे, त्यामुळे या प्रकरणातील सूत्रधाराच्या खोलात गेलं पाहिजे आणि वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे। त्याबरोबरच संतोष देशमुखांच्या मुलांना बारामती येथे नेऊन मोफत शिक्षण देणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं। त्यांच्या पाठोपाठ अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे। त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे बारामतीला फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात। त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू। खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो, तुम्हालाही माहिती आहे की मी काम करत असताना कुठेही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही। त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तिशः मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणालाही ह्याच्यात सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो। बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 36 खून झालेत। अपहरण, खून, गोळीबार यासह इतर गुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहे। या दरम्यान वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। परंतु सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्यानं सर्वसामान्यांमधून घेतलं जात आहे। त्यामुळे मुख्य सूत्रधारावर कारवाई करा अशी मागणी नागरिक करतात। विधी झालेत सगळे भावाचे, मला बाहेर पडता येईल थोडं आणि मला जर न्याय भेटत नसेल तर मला कुठंतरी बाहेर जाऊन हात पसरावं लागते, मला भीक मागावं लागेल माझ्या न्यायाची, असं मी बोललो। मला त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर सगळे आरोपी अटक होतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होतील, हे तर तुम्हाला सगळ्यांना समोर सांगितलंय, असं माझं त्यांचं बोलणं झालं। या केसमध्ये जातीयवाद नाही तर या केसमध्ये गुंडगिरी आणि दहशत जी बीड जिल्ह्यामध्ये आहे ती दहशत जर संपुष्टात आणायची असेल तर याचा तपास सुद्धा निपक्षपातीपणे झाला पाहिजे। एवढं मोठं प्रकरण करून पण अख्ख्या भारतात गाजलेलं प्रकरण आणि तरी पण आरोपी जर 8-8 दिवस फरारात असतील, आज 13-14 दिवस झाले, तर मग सर्वसामान्य जनतेनं वागावं कसं रस्त्यावर? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र एकूण 7 आरोपींपैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे।
उर्वरित 3 आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचं विशेष पथक तैनात आहे। मात्र वाल्मिक कराड यांचं नाव येत असताना पोलिसांकडून मात्र त्यांची चौकशी देखील होत नसल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।